वैराग्याचे भाग्य संत संग हाची लाग, संत कृपेचे हे दीप करी साधका निष्पाप। तोची देव भक्त भेदा भेद नाही जात, संत कृपेचे हे दीप करी साधका निष्पाप। तुका प्रेमे नाचे गाय गाणियात विरोनी जाय, संत कृपेचे हे दीप करी साधका निष्पाप। विठाला कर्पूर गौरम करुणावतारम, संसार सारम भुजगेंद्रहारम, सदा वसंतं हृदयारविंदे, भवं भवानी सहितं नमामि। मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या। नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती। आता हृदय हे आपुले चौफाळून या भले, वरी बैसव पाऊले श्री गुरूंची। प्राप्त स्थळी प्राप्त प्रसंगी सेवेकरिता निवडलेला अभंग संत श्रेष्ठ संत श्री तुकोबारा यांचा 4 चरणाचा संत कृपेचा दीप जीवनामध्ये प्राप्त झाल्यावर काय काय घटना घडतात, काय काय परिवर्तन होतं याचं चिंतन करणारा अभंग आहे। विठाल अभंगावरती विस्तारानं चिंतन करण्यापूर्वी महत्त्वाचा परिहार। भगवान त्रिभुवनेश्वराच्या पवित्र दरबारामध्ये गेल्या 12 वर्षापासून सुरू असलेला भव्य आणि दिव्य असा अखंड हरिनाम सोहळा संत चरणरज आदरणीय छगन बाबा यांच्या मार्गदर्शनाने 12 वर्षापूर्वी आरंभ झालेला आणि यावर्षी भव्य दिव्य स्वरूपामध्ये तपपूर्तीचा सोहळा साजरा होत असलेला हा उत्सव छगन बाबांनी आरंभ केला। सुदर्शन महाराज तरुण पिढीतलं आपल्या गावचं एक उभरतं नेतृत्व, तरुण पिढीतले अभ्यासू कीर्तनकार, त्यांनी यावर्षी तपपूर्तीचा विषय हातामध्ये घेतला। बाबांचं मार्गदर्शन, सुदर्शन महाराजांचं सक्रिय सहभाग, त्यातून साजरा होत असलेला हा तपपूर्तीचा सोहळा। या सोहळ्याला सहकार्य करणारा एकूण एक भाविक अत्यंत महत्त्वाचा आहे। विशेष कौतुक करावं राष्ट्रसेवेमध्ये जवान म्हणून काम करणाऱ्या आमच्या देशसेवेतल्या जवानांचं, ज्यांनी मनाभावातून ह्या उत्सवाला सहकार्य केलं। मला नितांत आदर वाटतो नेहमीच जवानांप्रती। महाराज लोकांप्रती मला जेवढा आदर वाटतो त्याच्या चौपट आदर देशाच्या सीमेवर लढणाऱ्या जवानांप्रती वाटतो आणि तो प्रत्येकाला वाटला पाहिजे। मी तर नेहमी सांगतो महाराज, एक वेळ मंदिर दिसल्यावर हात नाही जोडले तरी चालतील, देशाचा जवान समोरून आल्यावर कृतज्ञ भावानं त्याला सॅल्यूट नाहीतर नमस्कार करायला विसरू नका। ते तिथं उभे म्हणून आपण इथं बसलोय, त्यांनी घर सोडले म्हणून आपण घरात सुरक्षित आहोत, त्यांनी मायबाप सोडले तिथं उभे राहिले म्हणून आपण मायबापाची सेवा करतोय, त्यांनी बायका पोरांना घरी ठेवून देशाच्या सीमेवर गेले म्हणून आपण बायका पोरात राहून सुखाचा संसार करू शकतोय, ते जागं राहतात म्हणून आपण झोपू शकतोय, ते प्रसंगी उपाशी राहतात म्हणून आपण 4 घास खाऊ शकतोय। त्यांच्या प्रती आपला कृतज्ञ भाव सदैव असला पाहिजे। देशाचं रक्षणही करतात आणि सप्ताहाला मनोभावे सहकार्य करतात, त्या सगळ्या जवानांच्या प्रती आदराची भावना ठेवतो। गावातील सगळी ज्येष्ठ मंडळी, तरुण बांधव, काय ज्येष्ठ मंडळी मार्गदर्शनाला लागते आणि तरुण मंडळ पळायला लागतं। तरुण मंडळ असल्याशिवाय सप्ताह मोठा होत नाही। आता ते वाजवणारे कसे पळू लागले आणि ते इतकं मूडमध्ये वाजवू लागलं। गावातलंच आहे का?
बघा बरं, मग तो एक आनंद असतो, तपपूर्तीचा आनंद तेही घेतात. माता भगिनींची लक्षणीय उपस्थिती आहे. आपलं गाव जरी छोटं असलं महाराज, तरी माणसं मोठ्या मनाची आहेत हे या उत्सवावरून लक्षात आल्याशिवाय राहत नाही. छोट्या गावातली मोठ्या मनाची माणसं 12 वर्ष हा उत्सव करून यावर्षी भव्य दिव्य तपपूर्तीचा सोहळा साजरा करत आहेत. त्यातली 3ऱ्या दिवसाची सेवा. दोन्ही तरुण तडफदार मृदंगाचार्य, खेडकर महाराज, भागवत महाराज, गायनाचार्य, काय बघायचंच काम नाही. आपली पुन्हा पुन्हा भेट होती. आता आमचे शिरसाट भाऊ आहेत, अक्षय महाराज आहेत, पालवे बाबा आहेत, महादेव बाबा, पालवे महाराज. हे पालवे आणि ते महादेव, बरोबर महादेवाच्या पुढं महादेव उभा आहे. त्रिभुवनेश्वर भगवान म्हणजे महादेव, आपले महादेव महाराज हे महाराज आहेत आमचे. उपस्थित सर्व गुणवान मंडळी, स्वबदार रुसू नका, तुम्ही पण आहेत. 2 जण आहेत, दोन्ही चांगले आहेत, तसं काय अडचण नाही. मिशा रुबाबदार आहेत, कपडे भारी आहेत, नाकाचा शेंडा आहे चांगला आहे, तसं काय टेन्शन. वातावरण तुमच्याबद्दलही धन्यवाद, तसं काय. हार्मोनियम वादक आहेत. बरं, माणसं का सप्ताहाला जेवढे आहेत तेवढे पाखरं पण आहेत. किती सुंदर वातावरण आहे महाराज. हां, किलबिल चालूच आहे ना त्यांचं. नाही बरं आहे, त्यांची चालू आहे, तुमची बंद राहू द्या. साऊंड सिस्टीमही अतिशय उत्तम आहे. सर्वांना धन्यवाद करून सेवेला आरंभ करतो. विठाल. महाराज, 2 प्रवाह आपल्या समाजामध्ये आहेत. एक नशिबाला मानतो आणि दुसरा प्रयत्नाला मानतो. प्रयत्नवाद आणि प्रारब्धवाद असं त्याला म्हणतात. तुम्हाला सोपं विचारतो, मला पटकन उत्तर द्यायचं. पीक चांगलं येण्यासाठी जमीन चांगली हवी का बियाणं कसदार हवं? पटकन सांगा. पीक चांगलं यायचं असेल तर जमीन सुपीक हवी की बियाणं कसदार हवं? स्वबदार जमीन म्हणले, काय अडचण नाही. यांना पुढच्या वर्षी बाद झालेलं बियाणं देऊन टाकू आपण. पेरा काय पेरायचं. ज्यांनी म्हटले बियाणं कसदार पाहिजे त्यांना आपण नदीच्या कडेला पेरायला लावू, वाळूमध्ये. तुम्ही दोन्ही उत्तरं दिले असते तरी मी आडवा येणारच होतो, त्याची काळजी करू नका. साहेबांनी बरोबर उत्तर दिलं. जमीनही महत्त्वाची आहे आणि बियाणंही महत्त्वाचं आहे. कसदार बियाणं आणि सुपीक जमीन असेल तर पीक आल्याशिवाय राहत नाही. तसं प्रयत्न नावाचं कसदार बियाणं हातात पाहिजे आणि प्रारब्ध नावाची सुपीक जमीन तयार पाहिजे. यश नावाचं फळ त्या जमिनीला लागल्याशिवाय राहत नाही. माऊलीची ओवी सांगतो याला. भाग्याचे नि भडसे, उद्यमाचे नि मिसे. 1100 पारायण केलेले बाबा आहेत नाही, 11,000. बापरे. गंगादेवीत आमची भेट झाली, बरोबर आहे ना? ते गंगादेवीचेच आहेत, गंगादेवीचेच आहेत. आमच्या गावचे. भाग्याचे नि भडसे, उद्यमाचे नि मिसे, संपत्ती जात आपैसे घर रिघे. अजून 2 वाक्य सांगतो. प्रयत्न सुद्धा त्याच्याकडून होतात ज्याचं नशीब चांगलं आहे आणि नशीब सुद्धा त्याला साथ देतं ज्याचे प्रयत्न चांगले आहे. विठाल. कोणत्याच एका बाजूला धरून चालणार नाही. नुसतंच पळायचं आणि नशिबाची साथ नसेल तर पळूनही उपयोग होत नाही. आणि पळायचंच नाही, काय करायचंच नाही. आपल्याकडं म्हण आहे, दे रे हरी फुकट बसला का बाप द्यायला. पलंगावर मिळत नसतं, हातपाय हलवावेच लागतात. आमच्या संतांनी दोन्ही प्रवाह मानलेत. प्रयत्न इतका मानला महाराज, आमच्या तुकोबारायाचं प्रमाण. कारण अभ्यास तुका म्हणे, कारण अभ्यास तुका म्हणे, कारण अभ्यास
तुका म्हणे कारण अभ्यास तुका साध्य साध्य करीता सायास साध्य साध्य करीता सायास कारण अभ्यास तुका म्हणे कारण अभ्यास तुका म्हणे कारण अभ्यास तुका प्रयत्न याला म्हणतात. असाध्य ते साध्य करिता सायास. कारणाभ्यास ओले मूळ भेदी खडकाचे अंग अभ्यासासी चांग कार्यसिद्धी. आणखी एक गोड प्रमाण आहे महाराज. दोरी चिरा कापे पडिला काचनी अभ्यासे सेवनी विष पडे. महिला मंडळ जुन्या काळात तुम्ही सरख्याच्या विहिरीवरून पाणी आणले का तुम्ही? हा, जुन्या आमच्या मावशीने आणले. आताच्या पोरी नशीबवान दारात नळ आलेत. ह्या जुन्या मावल्यांनी आणलं पाणी. मग चरख्यावर 4च चरख्या असायची विहिरीवर. 4 चरख्याला 4 बायांच्या घागरी असायच्या आणि 5व्या बाईला घाई असायची. मग ती चरखा रिकामा व्हायची वाट बघत नसायची. दगडावरून दोरीमध्ये सोडायची आणि पाणी घागर भरली की वर ओढायची. त्या दगडावर ती दोरी ओढून 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 त्या दगडाला असा हातभर खड्डा पडायचा. रोज जर नेमानं एकच गोष्ट केली, एकाच जागेवर जर दोरी घासली तर त्या दोरीच्या घासण्यानं दगड सुद्धा कापल्या जातो. याला अभ्यास असं म्हणतात. विठाला अभ्यासे सेवनी विष पडे विष की आहारी पडे समुद्री पायवाट जोडे एकी वाघ ब्रह्म थोकडे अभ्यासे केले. तुमचा अभ्यास जर रोजचा असेल तर तुम्हाला विष सुद्धा पचवता येतं. बघा जमलं तर उद्यापासून घ्या. फक्त डॉक्टरांच्या निगराणीमध्ये घ्या आणि घेत असताना मी घ्या म्हणून सांगितलं असं कोणाला सांगू नका. तुमच्या रिस्कवर घ्या. काय नाही, पहिल्या दिवशी कापसाचं उरलेलं असेल ना का सोयाबीन असते इकडं कापसाचं उरलेलं असली बाटली तर त्याच्यामध्ये सुई बुडवा. सुईच्या टोकावर जो थेंब येतो तेवढा थेंब जिभेवर ठेवा. 2 घोट पाण्याचे प्या. चक्कर नाही आली, मळमळ नाही झालं, उलटी नाही झाली तर समजायचं आपल्याला विष पचलं. दुसऱ्या दिवशी 2 थेंब घ्या. त्यानं काही नाही झालं का 4 दिवसांनी 3 थेंब घ्या. त्यानं काही नाही झालं दुसऱ्या महिन्यामध्ये एखादं टोपण घ्या. त्या टोपणानं काही नाही झालं की 2 महिन्यांनी 2-2 टोपणं घ्या. 6 महिन्यात 2-2 टोपणानं काही नाही झालं तर अर्धी बाटली घ्या. आणि अर्ध्या बाटलीनं जर तुम्हाला वर्षभरात काही नाही झालं तर 2 वर्षांनी 2 पूर्ण बाटली भरून घ्या. तुम्हाला काही होणार नाही, विष पचल. फक्त तुम्ही करू नका, मला भानगडीत आणणार. अभ्यास असेल तर विष पचतं माऊली म्हणतात. विष की आहारी पडे. अहो जाऊ द्या, त्या बाटलीतलं घ्यायचं सोडा. मला सांगा, आपण खरंच विष खात नाहीत का? खातो. आता भाजीपाला खातोय म्हणजे काय खातोय? विषच खातो. हो, इतकं बोटभरच दोडका असतो. आज रात्री बोटभर दोडक्याचा दुसऱ्या दिवशी हातभर दोडका होतोय. काय महाराज, कसलं औषध आणलंय फवारायला? औषधाच्या आपण ह्या भाजीपाल्याच्या नावाखाली काय खातोय? विष खातोय. अहो बाकी जाऊ द्या, हे भाजीपाल्याचं जाऊ द्या. तुम्हाला उघड उघड विष खाणारे माणसं सांगू का? तंबाखू काय आहे? तंबाखू त्याच्यावरचं चित्र बघितलं पुडीवरचं, ते चित्र बघितल्यावर आमच्यासारख्याला उलटी येते महाराज. आणि तसलं चित्र खिशात ठेवून दिवसात 5 वेळा खातेत लोक. खातील नवल नाही, आमचे भजने खातेत.
आणि खाल्लेली 2 तास कळू देत नाहीत की चालू कीर्तनामध्ये. भजने सोडा काय महाराज पण खातात, हा कळू देत नाहीत खाल्लेली. सिगरेट काय, त्याच्या पाकिटावर लिहिलंय ना, सिगारेट स्मोकिंग इज इंजॉयरस टू हेल्थ. धूम्रपान आरोग्यास हानिकारक आहे. तरीही पाकिट लोक संपवतात, म्हणजे ते विषच पचवतात. प्रयास केला, अभ्यास, मी हे वाईट सांगितलं, पण प्रयासानं चांगल्या गोष्टीही साध्य होतात. अभ्यासाचे नि बळे एका गती अंतराळे, व्याघ्र सर्प प्रांजळे केले एकी विठाला. आमच्या संतांनी एवढा प्रयत्न बिलकुल मानलाय, आणि जसं प्रयत्न मानला तसं नशिबालाही महत्व दिले. भोगणे ते फळ संचिताचे भोगणे संचिताचे भोगणे ते संचिताचे भोग वाढीला उद्वेग दुःखाची केवळ भोगणे ते फळ संचिताचे भोगणे ते फळ संचिताचे वाढीला उद्वेग दुःखाची केवळ भोगणे ते फळ संचिताचे भोगणे ते फळ संचिताचे. ललाटीचे लिहिले ते न मोडेगा काही, भोग तो न घडे संचिता वाचून. भोगणे ते फळ, प्रारब्धी असेल जे ज्या वेळे ते ते घडे त्या त्या काळे. बघा, तुमचे कपाळ बघून पण मला भविष्य सांगता येत आहे. थोडं मी त्याचाही अभ्यास केलाय. जरा टोपी मागे घ्या बरं.